स्वागतम. कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. पहिलं स्तवन झालं गणपती बाप्पाचं. नमस्कार मंडळी, कशी आहो सगळी? आवाज येईल तुमचा? आवाज जेवायला पाहिजे. माय मावल्या काय म्हणतात, कशी आहात सगळी? कशी आहो सगळी? अरे हाव ना. येस, सुरुवात करायची मग आपल्या कार्यक्रमाला. आता करूया सुरुवात. एकदा जोरदार टाळ्या वाजवूया कलाकारांसाठी आणि कार्यक्रमाची सुरुवात करूया. सर्वांचं स्वागत आहे याच्या कार्यक्रमात. वीरभूमी एंटरटेनमेंट प्रस्तुत तस्मय आर्ट्स. रोहन दादा पाटील आणि सगळे कलाकार तयार झालं तुमचं मनोरंजन करायला, तुमचं स्वागत करायला, तुम्हाला हसवायला, नाचवायला याच्या मैफिलीत तयार झालं. करूया सुरुवात या कार्यक्रमाची मस्तपैकी. या वातावरणातील पहिलं गीत असेल या कार्यक्रमातील. आजच्या कार्यक्रमाचं पहिलं गीत चालू केलं जातोय.
तुमचा सगळ्यांचा आवाज बरा वाटला, पण मागची आवाज जरा कमी येत आहे. सुरुवात झाली कार्यक्रमाला आपल्या आता. तशी घरण बघा आपली बायको आई बहिणी जेवण बनवतं तेव्हा फोडणीचा वास येतो बघा घरण. मग वरण असो किंवा भाजी असो, तो वास आला का असं वाटतं एखाद भाकरी अशीच दबवावी वासाची. तशी ही पहिली फोडणी दिलेली आहे कार्यक्रमाला. मस्त सुरुवात चालली आहे. आणि झालाय काय आली माहिती आहे का? सोन्याचा वारलाय दंबर भाव, सोन्याचा वारलाय दंबर भाव, तरी जाते अख्खा झेवाळा गाव. आणि अशाच पद्धतीनं बाहेरचं येऊन करताना अशी फुकटचं गाव गाव गाव. मग आम्ही म्हणतो अरे आम्ही मुंबईचं राजा हाव, आम्ही मुंबईचं राज हाव राज. आणि अशाच पद्धतीनं तुमच्या समोर आमच्या कलाकारांच्या आवाजातून आम्ही मुंबईचं राजा हाव ही टीम तयार झाली आहे. ऐकूया मस्त असं गीत, एकदा आवाज करूया. एकविरा माती की आई माऊलीचा. सगळ्यांचा आवाज आईच्या दाराशी पोचलेला आहे आणि तुमचं मनोरंजन करायला आमची टीम तयार झाली आहे. आमची टीम तयार झाली आहे. सुंदरचं गीत घेऊन येतोय आपल्या मोबिलीतील. पुढील कलाकार येत आहेत, आमच्यासाठी तयार झालेले आहेत. ऐकूया सुंदरचं आणि ऐकूया गाणं. Oh,
परिचय याचा. हर्षवर्धनजी वावरे. मराठी पिक्चर मध्ये प्रत्येक पिक्चर मध्ये यांचा आवाज गोड ऐकायला मिळतो. आज नामांकित कलाकार आज मैफिलीत या आजच्या कार्यक्रमात यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळाला. खूप सुंदर आवाजातून एंटरटेनमेंट केलं आणि अशा या वातावरणात अनेक कलाकार आहेत. पुढीलही गीत तितकाच ताकदीचा असेल, तितकंच सुंदर श्रवण सुखाचा असेल. आणि या मैफिलीत आपण सगळेजण या ठिकाणी आला आहात. संपूर्ण हा विष्णुदास भावे नाट्यगृह सभागृह भरून निघालेला आहे. आलेल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या कार्यक्रमात. वीरभूमी एंटरटेनमेंट तस्मय आर्ट प्रस्तुत 130 कलाकारांचा संच तयार झालाय आपलं मनोरंजन करायला. या ठिकाणी आला स्थानापन्न बसून आहात, एन्जॉय करा मस्तपैकी. कारण आयुष्यामध्ये सिरियस कधीच राहू नका. सिरियस लोक ही हॉस्पिटलमध्ये असतात, म्हणून बेबी आयुष्याचा प्रत्येक क्षण हा आनंददायी करूया आणि संगीत मैफिलीचा सुखद आनंद घेऊया. पुढील टीम तयार झाली आहे, पुढील गायक तयार झालेत. मस्तपैकी एन्जॉय करूया, आजच्या कार्यक्रमाला आनंद देऊया.
जबरदस्त गाण्यातून खऱ्या तर आजच्या कार्यक्रमात सुरुवात झाली आपली. टोपली विसरलो, टोपली काही नाही असं असतं कवा कवा. मस्तपैकी गाण्याला सुरुवात झाली आपली. अतिशय आपल्या कार्यक्रमाचा टायटलच आहे परंपरा आगरी कोल्ह्यांची. म्हणून या सर्व कार्यक्रमात आगरी कोल्ह्यांची माय माझी एकवीर आई, त्या आईचे सगळे भक्त या ठिकाणी आलेले आहेत. जास्त करून आपलं आगरी आणि कोली गाणीच या ठिकाणी होतील, सगळी नाचतील आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गाजलेले सगळे कलाकार आहेत. आपला अभिदादा पाटील मराठी बाणामधला एक कलाकार आहे, आज मंचावरती दिसते आपल्याला. आणि सगळेजण तुम्ही टाळ्या वाजवून त्यांना आनंद देत आहो. तवराच भरा वाटतंय, तवराच भारी वाटतंय, मन भरून येतंय. पण कसं असतं माहिती आहे, उद्या आहे नारळी पौर्णिमा, सुगरणीच्या करशिव पोल्या. उद्या आहे नारळी पौर्णिमा, पूर्णाच्या करशिव पोल्या. आजारी पडल्यावर दंबर खातून बोल्या, आजारी पडलो दंबर खातून बोल्या. आता गप्प नका बसू, वाजवा मस्त पैकी जोरदार टाळ्या. ऐकूया सुंदरचं गीत. पुढील गीत घेऊन येतात आमचे सर्व कलाकार तयार झालेले आहेत. कलाकार सज्ज झाले, सुंदरचं गीत असेल, ऐकूया पाहूया.
सोमूया होळीला सण आयलाय गो, आयलाय गो, नारळी फुटबॉलचा मनी आनंद मावळला, फुलांच्या दुनियेचा.
होली वाऱ्याचा सण मोठे हौशेचा सारा होली वारा सजला रामचंद्राचे सणाला नवा साला आज सणाचे साला टाळ्या वाजवायचा काय नाही तो खूप प्रश्न पडते आपल्याला. गर्दी जाम झाली आहे, मस्त वाटतंय. तुमच्या सगळ्यांची गर्दी जाम झालेली आहे, तो आनंद वाटतंय. गर्दी खूप आहे, गर्दी पण आहात, पण टाळी वाजलेला प्रत्येक कलाकाराला ती भूक असतो. कलाकार किती मोठा आहे किती छोटा आहे, पण तुमचे आशीर्वाद आणि त्यासोबत तुमच्या टाळ्या नसतील ना तर कार्यक्रमाला तो आनंद येत नसतो. म्हणून प्रत्येक गाणी झाल्यानंतर टाळीही वाजली पाहिजे, कारण टाळ्यांचे आशीर्वाद या कलाकारांना मिळत आहेत. कारण या मैफिलीत तुम्हाला आनंद देण्याकरिता महाराष्ट्राचे नामवंत गायक सगळे आलेले आहेत. यामध्ये मयूरजी नाईक आहेत, आशिषजी म्हात्रे, आपण टीव्हीवरती एरवी सर्वांना बघतो, प्लेबॅक सिंगर हर्षवर्धन बावरेजी, निलेश दादा जोशी, अंकिताजी चोनकर, सारेगामा फेम, लॅरिना अल्मेडा, वसईकर, मराठी इंडियन आयडलच्या खऱ्या अर्थानं परफॉर्मन्सर आहेत. त्याचबरोबर अभि पाटीलजी, पेन अलिबागचे अनमान शान, त्याचबरोबर मेहक शेख, अशा अनेक कलाकारांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. पण प्रत्येकाला तुमची टाळी ही महत्वाची आहे.
म्हणून सर्वांचा आवाज टाळ्यांचा आला पाहिजे. टाळ्या कशा वाजल्या जात आहेत तुमच्याकडून आम्हाला शिकायला मिळतं. म्हणून एकदा स्वतः बसल्या बसल्या जागेवरती तुमची टाळी कशी वाजते ती आम्हाला ऐकायची आहे. टाळी वाजवूया बघून मस्तपैकी. जे कलाकारांना पाहिजे ते भेटलं पाहिजे. भाकरी सोबत चटणी असेल आणि चटणी सोबत कांदा तर जिंदगीचा कधीच नाही वेळ वांदा. म्हणून टाळी वाजली पाहिजे तुमची. टाळी प्रत्येकाला द्या. प्रत्येक कलाकार अभिमानाने मजा करतोय, एन्जॉय करतोय. या संपूर्ण विष्णुदास भावे नाट्यगृहात तुमचं मनोरंजन 2 तास करण्याकरिता संपूर्ण टीम तयार झाली आहे. आगरी कोल्ह्यांची परंपरा चालवणारा हा खऱ्या मंच 130 कलाकार तयार झाले तुमचं मनोरंजन करायला. येतोय पुढील ग्रुप. अच्छा, या कार्यक्रमातून सुंदरशा भेटीसाठी तुमच्या सर्वांच्या आवडीचं गीत असेल याच्या कार्यक्रमातून येत आहे संपूर्ण आमची टीम.
वा वा खूप सुंदर टाळ्यांचा पाऊस पडलाय मस्तपैकी. नारळी पौर्णिमा उद्या आहे आणि सगळं कोली बांधव खऱ्या अर्थानं दर्या राजाला नारळ पावतात. आमच्या धंद्यात बरकती मिळावी म्हणून आई जगदंबेला प्रार्थना करतात आणि तो उद्या दिवस आहे, सोन्याचा दिवस आहे, सोनियाचा दिवस. आज अमृत पाहिला तसा तो दिवस उद्याचा आहे आणि म्हणून त्या दिवसाचं एक वैशिष्ट्य म्हणून हे गीत सादर केलं आपण. नागपंचमी झाली, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, मग येतो गोविंदा. गोविंदा एक असा सण आहे की त्या आपला माणूस आपल्याला मदत करतो असतो. पहिला थर, दुसरा थर, तिसरा थर, थरावा थर, 10 थर आपला माणूस त्याला मदत करतो. आगरी कोणी माणूस पहिल्यांदा मदत करतो. नाही तर आपला माणूस मोठा झाला, त्यांनी 5 लाख खपवलं तर मी 6 लाख खपवेल, त्यांनी 2 मजल्याची बांधली तर मी 3 मजल्याची बांधेल. या आपल्या सगळ्यांचा प्रयत्न असा असतो. पण एकूण असा सण आहे आपला गोविंदा की त्यांना आपण एकामेकाला मदत करत असतो आणि त्या गोविंदाचा आनंद घेऊया आजच्या कार्यक्रमातून मस्तपैकी. चला रे खेळूया गोविंदा, चला रे खेळूया गोविंदा. निलेशजी जोशी यांच्या आवाजातून हे गीत असेल आजच्या मैफिलीतील. पुढील गीत सादर करत आहे निलेशजी जोशी आणि सर्व कलाकारांच्या समूहामधून. ऐकूया आणि पाहूया हे गीत. मिला क्या
निलेश नंदा जोशी यांच्या आवाजातून प्रत्यक्ष गोविंदा पथक या ठिकाणी आणलं गेलं आणि मस्तपैकी हंडी ही फोडली. सर्वांना सांगितलं फोडायची हंडी फोडायची. आता आपलं असं सण असतात, गोविंदा गेला का आता काय येतील, आपलं गणपती येतील. गणपती गौरी येत असतात. जसा गणपती 1.5 दिवसाचा बसतं, कोणाचा 5 दिवसाचा, कोणाचा 21 दिवसाचा, कोणाचा महिनाभर असतं. तसा हा गणपती देखील तोच आहे. कोणाचं 20 वर्ष तर कोणाचं 50 वर्ष, कोणाचं 70 वर्ष, कोणाचं 80 वर्ष. हा देखील गणपती एक दिवस विसर्जन होणार आहे, आम्हाला शंका नाहीये. म्हणून त्या गणपती बाप्पाला नवस करा की पुढल्या वर्षी जसं तुला म्हणतो ना गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या, तशा पद्धतीने त्यालाही साकडं करावं की हे गणपती राया या आयुष्यात तुझी सेवा आम्हाला घडत राहावी. अगदी अशाच पद्धतीने त्याला साकडं करावं. आणि मग काय, महाराष्ट्राचा लोकप्रिय गायक, महाराष्ट्राची आणबान शान आणि आपल्या आगरी कोल्यांचा खऱ्या अर्थानं बाणा ज्यांनी जपला, मयूरजी नाईक यांच्या आवाजातून त्या गणपती बाप्पाला साकडं करावं तितकंच कमी. मोरया मोरया मी बाण ताणे, तुझीच सेवा करू काय जाणे, अन्याय माझे कोट्यान कोटी, मोरेश्वरावा तू घाल पोटी, सकल जनांचा भाग्य विधाता, तव चरणी वंदना, नवीना पार्वतीचा नंदना, गणपती बाप्पा मंगल मूर्ती. मयूरजी नाईक. गजानना श्री गणराया, आदी वंदू तुझा गणपती बाप्पा.
जाम भारी मस्तपैकी गणपतीच्या फेऱ्याची गाणी आपण ऐकली. लिंबू कापला फेम, आल्या का बाया आल्या, मयूरजी नाईक आणि पंढरीच्या खऱ्या अर्थानं हा गीत प्रत्येकाच्या इंस्टाग्रामला पाहायला मिळाला. अशी पंढरी पंढरी आशिष म्हात्रे. एकदा जोरदार टाळ्या वाजवा गायकांसाठी प्लीज, विनंती सर्वांना असेल. कारण यंदा पंढरपुरामध्ये 26 लाखाहून भाविक होते. गिनीज बुक मध्ये नोंद झाली आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीची. पंढरीच्या लोकांनाही अभिमान पाया पडे जन एकमेका. अगदी अशाच पद्धतीनं आपली संस्कृती जगली पाहिजे, आपली परंपरा टिकली पाहिजे, तर आपलं अस्तित्व निर्माण होईल आणि कायम राहील. त्यासाठी हा अट्टास आहे. परंपरा आगरी कोल्यांची या कार्यक्रमातून प्रत्येक सण वार कसे साजरे केले जातात हे प्रत्यक्ष दाखविले यातून. आता गणपती गेल्यानंतर आली होळी, आला शिमगा, दोन फके एकमेला. अगदी अशाच पद्धतीने या वातावरणात अनेकांच्या भावनांना खऱ्या अर्थानं आनंद देणारं हे गीत असेल, शिमग्याचं गीत असेल. होळीचा पर्व काल आलाय आणि होळीच्या सणांना आपण आनंदी बनवूया. निलेशजी जोशी लोकप्रिय गायक आणि लॅरेन्सा अल्मेडा मुंबई मराठीचा खऱ्या अर्थानं गोड आवाज ज्याच्या मैफिलीतून आपण ऐकू शकाल. आला होळीचा सण या मैफिलीतून या गीतांना पदार्पण करूया.
हौला माते की पब्लिकचा टाळ्यांचा आवाज मध्ये मध्ये कमी येतो तेव्हा तेव्हा रिस्पॉन्स कमी मिळतो. मागे आवाज येते ना, पाठीमागे आवाज येते ना, आवाज येणारच, कारण सगळ्या कलाकारांचा आत्मा कुसला असेल तर खऱ्या अर्थानं साऊंड मास्टर या ठिकाणी वेदांत साऊंड मास्टर पूर्णा भिवंडी दीपकजी म्हात्रे आणि सगळी टीम. कलाकारांचा आत्मा व्यवसाय कसा असावा, डोक्यावरती बर्फाची लादी, तोंडामध्ये खडी साखर, अविश्रांत मेहनत, प्रामाणिकपणा, यशाचे गमक असा आमचा वेदांत साऊंड. सर्व टीमचे अभिनंदन. एकदा जोरदार आलेल्या साऊंड साठी वाजवूया, तर त्याच्याशिवाय आम्ही व्यर्थ आहोत, ते महत्वाचे आहेत. आणि मग काय, शिर्डीत बसलाय साई, शिर्डीत बसलाय साई, परवा रक्षाबंधनला राखी बांधायला येईल ताई. आणि सगळ्यात भारी, आपल्या जगात भारी आपली एकविरा आई, एकविरा माते की, एकविरा माय माऊली पाठीशी उभी आहे. अक्षिका चोरकर सारेगमा फेम उत्तम गायिका यांच्या आवाजातून एकविरा माझ्या पाठीशी उभी आहे हे गीत ऐकूया मस्तपैकी, धमाल करूया. टाळ्या मात्र प्रत्येक वेळेला वाजवा आणि झाल्यानंतर भैया हो 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 वालोच्या गाटा, तुफानी गाटा, जिल्ह्याला आली भरती.
वन्स मोर बाल्कनीतले पब्लिक काय म्हणताय? शिट्टी वाजत नाही. बाल्कनीत बसण्याचा एक आनंद वेगळा असतो. लहानपणी आई बाबांसोबत पिक्चर बघायला गेल्यावर बाल्कनी भेटायची की नाही भेटायची प्रश्न पडायचा. पण वरती बाल्कनी फुल जबरदस्त भरलेली दिसतोय. सगळी गुलाबाची फुलं, जाई सेवंती अगदीच बागेमध्ये विसावलेली आहेत, बसलेली आहेत. तुमचा आवाज खऱ्या अर्थानं आम्हाला येतोय ते आमचं भाग्य आहे. खऱ्या अर्थानं या टीम मध्ये ग्रुप डान्स जो दिसतोय ना, गौरव पाटील पेन अलिबागची टीम आहे पूर्णपणे. सुंदर नाचतात, प्रत्येक स्टेपला वेगळं व्हेरिएशन करतात, वेगवेगळ्या अँगलला ते परफॉर्मन्स करतात. पण तुमच्या टाळ्याच त्यांना आनंद देत आहेत. रंगदेवतेला जर वाढवायचं असेल तर तुमच्या टाळ्या हा ऊर्जा शक्ती आहे, ऊर्जा स्रोत आहे. कलाकाराचा अभिमान आणि कलाकाराचा मानबिंदू वाढवणारी टाळी या मैफिलीत वाजली पाहिजे. तर विष्णुदास भावे नाट्यगृह या सभागृहाला अनेक कलाकारांनी पदस्पर्श केला, त्या कलाकाराचं सोनं झालं. आणि खरंच या आपल्या वाशी नवी मुंबईमध्ये आजचा हा आपल्या सर्वांचा हक्काचा आणि प्रत्येक कलाकाराला मोठा करणारा रंगमंच व्यासपीठ म्हणजे विष्णुदास भावे सभागृह या सर्व टीमला धन्यवाद देतोय. पुढील गीत असेल जगत जननी जगदंबा माता, महाकाली तू शक्तिशाली तू अंबा माता, दुर्गा माता, मातृत्वाचा जागर करणारी आई एकवीरा. घरातील आत्या, मावशी, ताई, बहीण, आई ही देखील तीच स्वरूप असतात आणि त्यांच्यामध्ये बसलेली आई असते. ती आई समजली पाहिजे, ताई समजली पाहिजे. कारण घरातलं वैभव वाढवणारी स्त्री ही आदिशक्ती असते, तिला पूजली पाहिजे, तिचं पूजन केलं पाहिजे. म्हणून आई माऊलीचा जागर करण्याकरिता, आई माऊलीचा उदो उदो करण्याकरिता पुन्हा एकदा तुमच्या समोर आमचे कलाकार तयार झालेत. परंतु हा गाणी झाल्यानंतर प्रत्येक गाण्याला तुमचा टाळ्यांचा आवाज आलाच पाहिजे. या बोलतीये पब्लिक. सन्नाटा किंवा सन्नाटा नाही पाहिजे, आपल्याला मस्त एन्जॉय करायचं एकदा जोरदार. वन्स मोर तुम्ही जसं गाण्याला देता तशा टाळ्या तुमच्या वाजल्याच पाहिजे आणि पुन्हा एकदा वारंवार टाळ्यांचा प्रतिसाद झाला पाहिजे. वन्स मोर आलेला आहे या गाण्याला, ती तुमची रिक्वायरमेंट पूर्ण केली जाईल, ती तुमची इच्छा पूर्ण केली जाईल. घेऊया वन्स मोर पुन्हा एकदा. धन्यवाद. हा वन्स मोर होता, सुंदर अशा आवाजातून हा पूर्ण केला. पुढील गीत चालू करतोय कलाकारांच्या आवाजातून. तत्पूर्वी या पुन्हा एकदा ऐकूया सुंदरसं असं गीत आमच्या या कलाकारांच्या आवाजातून. माझी कारल्याची आई मला आधार देई, मला आधार देई.
धन्यवाद अभिजी पाटील आणि मेहेक शेख. खऱ्या अर्थानं मेहेक शेख बद्दल बोलायचं तर गायिका मुस्लिम आहे पण